हिवाळा आला की बाजारामध्ये फ्रेश भाज्या खास करून गाजर, मटार आणि पालेभाज्या दिसायला सुरुवात होते। मटार पनीर, मटार पुलाव असे अनेक पदार्थ आपण नेहमीच बनवतो। पण संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा दिवसभरात कधीही भूक लागल्यानंतर चटपटीत, कुरकुरीत काहीतरी खाण्याची इच्छा होते। म्हणूनच आज मी तुम्हाला मटारची पुरी बनवून दाखवणार आहे। हिवाळ्यामध्ये नेहमीपेक्षा स्वस्त आणि ताजे मटार बाजारात दिसतात। सारखं मटार पनीर, मटारची भाजी खाण्यापेक्षा मटारची जर पुरी तयार केली तर घरचे देखील सगळे खुश होतील। त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते एकदा बघून घ्या। सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 मोठा चमचा बडीशेप, 2 बारीक हिरव्या मिरच्या आणि 1 वाटी मटार घेतलेला आहे। थोडं पाणी घालून अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। मटारचे जर जाडसर कण राहिले तर पुऱ्या छान फुलत नाहीत। अशा प्रकारे अगदी बारीक अशी मटारची पेस्ट करून घेतलेली आहे। ही मटारची पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्यायची। अशा प्रकारे ही अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये पाव वाटी बारीक रवा घातलेला आहे। रवा छान मिक्स करून घ्यायचा। आता मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत, 1 चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं। हे सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे मिश्रण 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं, म्हणजे रवा छान फुलतो। आता 15 मिनिटं झालेली आहेत। मिश्रण सुद्धा रवा फुलल्यामुळे थोडं घट्टसर झालेलं आहे। हे सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये 1 वाटी मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे। ह्यावेळी मी अर्धी वाटी पीठ घातलेलं आहे आणि उरलेला अर्धी वाटी मी नंतर थोडं घालणार आहे। आता पुन्हा उरलेला अर्धी वाटी पीठ घातलेला आहे। हे पीठ जरा घट्टच मळायचं, गरज पडली तर वरतून थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल। पीठ मळून झाल्यानंतर त्याच्यावरती मी 1 मोठा चमचा तेल घातलेला आहे आणि पुन्हा एकदा पीठ छान मळून घ्यायचं। हे पीठ 10 मिनिटं झाकून ठेवायचं आणि नंतर त्याच्या पुऱ्या लाटायला घ्यायच्या। तयार केलेल्या पिठापासून एक मोठा गोळा तयार करून घ्यायचा। ह्याची पोळी लाटण्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे। चपातीप्रमाणेच आता ह्या पिठाच्या गोळ्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। पोळीचा आकार हा थोडा जाडसरच ठेवायचा आहे। अशा प्रकारे पोळी लाटून झालेली आहे। आता वाटीच्या मदतीने पुऱ्या तयार करून घ्यायच्या। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हव्या त्या आकाराच्या पुऱ्या तयार करू शकता। अशा प्रकारे मी उरलेल्या सगळ्या पुऱ्या तयार करून घेणार आहे। पुऱ्या अगदी पातळ करायच्या नाहीत, नाहीतर त्या फुलत नाहीत। एकीकडे कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आणि ह्या पुऱ्या मध्यम आचेवरती छान खमंग तळून घ्यायच्या। तुम्ही इथे बघू शकता पुरी किती छान अशी फुललेली आहे। खायला पौष्टिक आणि करायला देखील सोप्या अशा ह्या मटारच्या पुऱ्या तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। ह्या गरमागरम पुरी तुम्ही सॉस, चटणी किंवा लोणचे याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता।